नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीच्या विषयाला आज आपण सेतू अभ्यासक्रमामध्ये जाणून घेऊया. मराठीच्या विषयामध्ये याचा अभ्यास करणार आहोत बरं का. तर काय जाणून घेणार आहोत आपण? तर आज आपण चित्रकथा वाचन करणार आहोत. बघा इथे चित्रकथा दिसतायत का तुम्हाला? दोन मुली आहेत, हातात काहीतरी घेतलंय त्यांनी आणि त्या निघालेत. पुष्पगुच्छ आणि काही फळं दिसतात की नाही तुम्हाला? आणि हा मुलगा बेडवर झोपलेला आहे. का बरं तो झोपला असेल? त्याचा चेहरा बघा. आणि या चित्रामध्ये त्या निघालेत, है की नाही? काय झालं असेल बरं? हे सगळे वर्गमित्र आहेत बरं का. रेहाना, सुमा आणि चंदन. चंदन आजारी आहे आणि म्हणून ह्या दोघी त्याला भेटायला निघालेत. त्या आजारी व्यक्तीला, आजारी मित्राला, मैत्रिणीला भेटायला जाताना आपण काय घेऊन जातो बरं? त्याला आनंद व्हावा म्हणून छान छान ताजी ताजी अशी रंगीबेरंगी सुगंधी फुलं घेऊन जातो, फळं घेऊन जातो किंवा फळांचा ज्यूस नेतो. तसं या दोघींनी चंदनसाठी फळं आणि फुलं घेतलेली आहेत. आणि चंदन बघा बरं, त्याची त्यांनी विचारपूस केली आणि आता चंदनच्या चेहऱ्यावरती इथे बघा बरं हास्य दिसते की नाही? हास्य, त्याला आनंद झाला आपले मित्र मैत्रिणी येऊन गेल्या म्हणून. तर तुम्ही सुद्धा असं वर्गमित्र वर्गमैत्रिणीला खूप दिवस शाळेत आला नाही तर भेटायला गेला होतात का कधीही? काय घेऊन गेला होतात आणि त्याला कसं वाटलं होतं हे तुम्ही नक्की सांगायचं आहे बरं का. तर आता आपण या चित्रकथेचं वाचन करूयात. सुरुवात इथून करणार आहोत आपण. चंदन माझा व सुमाचा मित्र आहे. तो आजारी पडला म्हणून आम्ही त्याला भेटायला निघालो. आम्ही त्याच्या घरी पोचलो. आम्ही त्याला फळे दिली, फुले दिली. काळजी घे, वेळेवर औषध घे, सुमा म्हणाली. तू लवकर बरा हो, मग आपण खेळू, मजा करू, मी म्हणाले. चंदन म्हणाला, रेहाना, सुमा, तुम्हाला भेटून मला आनंद झाला. आता मला बरं वाटतंय. चंदनने आमचे आभार मानले. निघताना चंदनचा चेहरा हसरा दिसत होता. हे पाहून आम्हालाही आनंद झाला. तर ही अशा प्रकारे या 3 मित्र मैत्रिणींची, फ्रेंड्सची चित्रकथा आहे. आता याच्यामध्ये जिनी सांगितलेलं आहे तिचं नाव काय आहे बरं? रेहाना. आणि हे आपल्याला जेव्हा चंदन म्हणतो की रेहाना, सुमा, तुम्हाला बघून मला खूप आनंद झाला, तेव्हा आपल्याला कळतं. तर ही चित्रकथा तुम्ही पुन्हा वाचायची आहे आणि यातील तुम्हाला आवडलेली वाक्ये, जोडाक्षरयुक्त शब्द तुम्ही लिहायचे आहेत. नमस्कार.